महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाला प्राजक्ता माळी हिचा तक्रार अर्ज प्राप्त झालाय। बीड जिल्ह्यामधील आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल केलेलं कथित अयोग्य, अवमानकारक आणि बदनामीकारक विधान, त्यासोबतच त्यानंतर सोशल मीडियावरती प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावरती त्याचे परिणाम होत असल्याचं त्यांनी दिलेल्या या तक्रारीमध्ये म्हटलंय। हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं असून महिलेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारं असल्यामुळे राज्य महिला आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत। आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीररित्या वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र्यहनन करणाऱ्या, बदनाम करणाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता। राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।